डोळे मिटा आणि कान उघडे ठेवा. ऐकू येतोय का तो आवाज? कटकट, खुसखुस, कडकड. हा काही साधा आवाज नाही. हा आहे आपल्या किचनमधला खरा संगीताचा ठेका. आणि हो, हे संगीत वाजायला ना ढोल लागतो ना ताशा. फक्त लागतो तो मळलेला पिठाचा गोळा, गरम कढई आणि थोडं प्रेम भरलं तेल. म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी रेसिपी जिथे प्रत्येक पाऊल म्हणजे एक सूर आहे आणि शेवटची पोळी म्हणजे खऱ्या अर्थाने गोड काढणीची तानपुरती. तर चला सुरू करूया हा स्वीट प्रवास. मी आहे सोनम आणि हा आहे माझा सोनम्स रेसिपी स्पेशल खुसखुशीत कडाकणी पोळी शो. त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. सगळ्यात अगोदर आपण कडाकणीसाठी जे पीठ आहे ना ते कसं भिजवायचं ते पाहूया. घरातली जी आमटीची वाटी आहे ना ती घ्यायची. त्याने मोजून बरोबर पाऊण वाटी आपण कोमट दूध घेतली आहे, म्हणजे हलकंसं गरम आहे. दूध आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर घातली आहे. किंवा तुम्हाला गुळ पावडर घालायची असेल तर गुळ पावडर पण तुम्ही घालू शकता, किंवा घरातला बारीक करून गुळ यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. हे व्यवस्थित आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. महत्त्वाची टिप्स, आपण ही कडाकणीची जेव्हा पीठ भिजवतो ना त्यामध्ये रवा डायरेक्ट आहे ना पिठामध्ये वापरतो. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही दुधामध्ये रवा जर भिजवला ना, आपली जी कडाकणी आहे ती मस्त अशी खुसखुशीत होते आणि रवासुद्धा छान असा फुलून येतो. आणि ही कडाकणी अजिबात नरम पडत नाही आणि तेलकट तर अजिबात होत नाही. तर त्यासाठी ना ही ट्रिक जरूर वापरा. जो रवा तुम्ही वापरणार असाल ना तो अशा पद्धतीने दूध आणि साखरेमध्ये भिजवा आणि 5 ते 10 मिनिटे याला साईडला भिजण्यासाठी ठेवून द्या. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर कडाकणी बनवण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे. तर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, किंवा तुम्ही 1 वाटी मैदा 1 वाटी गव्हाचे पीठ असं सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता. सर्व जे साहित्य आहे ना ते आपल्या एका वाटीने मोजून घ्यायचे. चवीनुसार अगदी थोडंसं मी यामध्ये मीठ पण घालणार आहे. यामध्ये आपण मीठ घातले ना कडाकणीची टेस्ट पण खूप छान लागते. पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने मी मोजून बरोबर 3 चमचे इथे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये मी घातलेले आहे, किंवा तुम्ही तुपाचं जरी मोहन करून घातलं तरीही चालेल. हे सगळं जे मोहन आहे ना या पिठामध्ये आपण छान असं एकजीव करून घेऊया. तेलाचं किंवा तुपाचं मोहन जेव्हा आपण कुठल्याही पिठामध्ये वापरतो ना त्यामुळे आपला जो पदार्थ आहे ना तो अजूनच रुचकर आणि अतिशय खुसखुशीत होण्यास मदत होते. आता हाताने एकजीव करून घेऊया. मस्त असं हे जे तेलाचं मोहन आहे ना या पिठाला छान असं लागलं जाईल, एकसारखं लागलं जाईल. त्यानंतर आपण जेवढे साहित्य आणि दूध घेणार आहोत ना तेवढ्या दुधामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. हे अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे. या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक्स्ट्रा दूध लागणार नाही किंवा पाणीसुद्धा लागणार नाही. आता या दुधामध्ये रवासुद्धा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे. संपूर्ण जिन्नस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. या पिठामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पीठ अजिबात लागणार नाही. जे प्रमाण आहे ना हे अगदी बरोबर आहे. तर पुन्हा एकदा प्रमाण तुम्हाला सांगते, कारण सुरुवातीला मी रव्याचे प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला सांगितलेच नाही. तर पाऊण वाटी मी गरम दूध घेतले आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आणि जो रवा आहे ना तो आपल्याला दुधामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचा आहे. आणि त्यानंतर संपूर्ण मिश्रण या मैद्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि एकदम घट्ट असा गोळा तयार करायचा. हे जे प्रमाण आहे ना हे अगदी परफेक्ट आहे. यामुळे आपलं पीठसुद्धा परफेक्ट असं मळलं जाणार आहे. एक्स्ट्राचं आपल्याला पाणीसुद्धा लागणार नाही आणि पिठाचा परफेक्ट असा गोळा तयार होतो. इथे तुम्हाला दाखवते. आणि असंच पीठ आपल्याला कडाकणीसाठी लागणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ना मळायचं आहे. अगदी जास्त घट्टही होत नाही आणि एकदम जास्त सैलही होत नाही. शक्यतो तर हे पीठ आहे ना घट्ट मळलं जातं. अजिबात सैल होऊन देऊ नका. जर सैल झालं तर आपली कडाकण्या व्यवस्थित होणार नाही, कुरकुरीत तर अजिबात होणार नाहीत. आता हा जो पिठाचा गोळा आहे ना तो आपण 10 ते 15 मिनटं पुन्हा एकदा रेस्ट होण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनिटांनी रवा छान असा फुलला जाईल. पीठसुद्धा छान असं मुरलं जातं. जेवढे हे पीठ छान भिजेल ना तेवढे आपल्या ज्या कडाकण्या आहेत एकदम छान व्यवस्थित तयार. तर 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत. रवासुद्धा छान असा फुलला गेलेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकाल. पीठ आपलं जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही,
व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसे आहे. तर मी ते पोळपाट घेतले आहे. त्यावर मी 1 चमचाभर तेल घातले आहे. तेलावरती ना हे जे पीठ आहे ते आपण काही मिनिटासाठी छान मळून घेऊया. अगदी मस्त असं गुळगुळीत हे पीठ तयार करून घेऊया. त्यानंतर एकदम छोटे छोटे असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. एकदाच सगळे गोळे तयार करून घेतले की पटापट आपल्याला ज्या पुऱ्या आहेत ना त्या लाटायला सुद्धा सोयीस्कर होतात आणि सारखे सारखे गोळेसुद्धा तोडावे लागत नाही. तर अगदी लिंबाच्या आकारा एवढे किंवा त्यापेक्षाही छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. कारण जेव्हा आपण याची पुरी लाटू ना, पातळ लाटू, तेव्हा तो जो मैदा आहे ना तो जास्त पसरतो आणि खूप जास्त मोठी पुरी होऊ नये त्यासाठी आपल्याला अगदी असे मध्यम किंवा लिंबाच्या आकारा एवढे त्यापेक्षा कमी असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व गोळे आता या ठिकाणी तयार करून घेणार आहे आणि हे जे तयार झालेले गोळे आहेत ना लगेचच आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. एखादा सुती कापड किंवा झाकून हे साईडला ठेवूया. तर संपूर्ण गोळे तयार करून घेतले आहेत. वरतून आता मी याच्यावर रुमाल किंवा एखादी प्लेट झाकून ठेवणार आहे. आता याच्यातला एक गोळा काढून घेतला आहे मी लाटण्यासाठी. बाकीचे गोळे आपण साईडला झाकून ठेवूया. आपल्याला अगदीच पातळ ही जी कडाकणी आहे ना ती लाटायची आहे. अजिबात कुठेही जाड ठेवू नका. जाड राहिली ना आपली जी कडाकणी आहे ना ती खुसखुशीत कुरकुरीत होणार नाही. त्याऐवजी ना नरम पडेल. त्यासाठी जमेल तितकी पातळ आपल्याला ही जी कडाकणी आहे ना लाटून घ्यायची आहे. आता बरेच जण ना या पिठामध्ये थोडी हळदसुद्धा टाकतात. जर तुम्हाला यामध्ये हळद पावडर वापरायची असेल ना तर तीसुद्धा तुम्ही अगदी पाव चमचाभर तुम्ही इथे वापरू शकता. तर हे पहा अगदीच पातळ अशी मी पुरी लाटून घेतलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. तर सगळ्या पुऱ्या तुम्ही एकदा लाटून अशा ठेवल्या तरी चालतील आणि त्यानंतर तळायला घ्यायच्या. तुम्ही कडाकण्या बनवल्या का व कशा बनवल्या मला कमेंट करून आवर्जून कळवा. व मी कडाकण्या बनवल्या ती पद्धत तुम्हाला आवडली का? माझा हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. तर कडाकणी मी लाटून घेतलेली आहे. पातळ अशी लाटलेली आहे. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही. मीडियम साईजची आहे बघा. जास्त मोठी पण लाटायची नाही जास्त लहान पण नाही. तर चला कडाकणी आपण तळून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची टिप, जे तेल आहे ना हे तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे. गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे. मध्यमही नाही आणि मोठाही नाही. कमी गॅसवरतीच आपल्याला ह्या ज्या कडाकण्या आहेत ना अगदी खुसखुशीत छान असा गोल्डन ब्राऊन जोपर्यंत रंग येत नाही ना तोपर्यंत आपण तळायची आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल जी कडाकणी आहे ना ती मी कशा पद्धतीने तळत आहे ते. तेव्हाच आपली जी कडाकणी आहे ना खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे. नाहीतर जी आपली कडाकणी आहे ना ती अगदी पुरीप्रमाणे फुलते आणि फुलल्यानंतर ना ही जी कडाकणी आहे ही कुरकुरीत होत नाही, पुरीसारखी होते. त्यामुळे या पद्धतीने आपण कडाकण्याच्या तळायच्या. व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने मी तुम्हाला तळताना दिसत आहे ना सेम तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तळा. तेव्हाच कडाकणी मस्त अशी कुरकुरीत होणार आहे. तर हे पहा अगदी मस्त रंग आलेला आहे. परफेक्ट अशी ही कडाकणी तयार झालेली आहे. यापेक्षा डार्क रंगावर तळायची नाही. कारण जेव्हा आपण तेलातून ही कडाकणी बाहेर काढतो ना तेव्हासुद्धा यामध्ये प्रोसेस चालू असते आणि रंग डार्क होत जातो. त्यासाठी अजिबात जास्त डार्क रंगावर सुद्धा तळायची नाही. तर एका टायमाला तुम्ही 2 किंवा 3सुद्धा कडाकण्या तळू शकता. तर मी इथे दुसरी पण कडाकणी अशी टाकून तळून घेणार आहे. तर ह्या ज्या कडाकण्या आहेत ना त्या सर्व आपण तळून घ्यायच्या आहेत. तर दुसरी पण आपली कडाकणी या पद्धतीने तळून झालेली आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी 7व्या किंवा 8व्या माळेला ह्या ज्या कडाकण्या आहेत ना ह्या प्रत्येकाच्या घरोघरी बनवल्या जातात. तर हे पहा ही पण कडाकणी आपली तळून झालेली आहे. आता काढून ठेवूया साईडला. संपूर्ण ज्या कडाकण्या आहेत ना माझ्या इथे तळून झालेल्या आहेत. कुठेही तुम्हाला अजिबात तेलकट दिसणार नाही. रंग हे अगदी परफेक्ट आलेला आहे आणि किती खुसखुशीत तयार झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल. अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला आता मी तोडून दाखवते. तोडल्यावरती तुम्हाला एक अंदाज येईल की ही कडाकणी आहे ना किती खुसखुशीत झालेली आहे. जरासुद्धा तेलकट नाही. अगदी मस्त अशी ही
खुसखुशीत कडाकणी तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली आजची ही रेसिपी? जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि छोटीशी कमेंटसुद्धा करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.